वाचाल तर वाचाल, वाचनानं समाज समृद्ध होतो. चव्हाण, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून वेळ काढून वाचलं पाहिजे, असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केले. ते दिंडोरी येथे आज शनिवार दिनांक 31 रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक 1 नंबर शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत गोष्ट एका लेखकाची या उपक्रमात कवयित्री सुशीला बिरार यांच्या कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, वाचनानं समाज समृद्ध होतो व विकसित होतो हे सत्य आहे व त्याची पायाभरणी ही लहान वयातच होणं गरजेचं आहे. त्यासाठी गोष्ट एका लेखकाची हा उपक्रम स्तुत्य असून यातून नवनवीन लेखक कवी घडतील, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असं चव्हाण यांनी अध्यक्ष भाषणात सांगितलं. तसेच कवयित्री सुशीला बिरारी यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना सांगितलं की व्यक्तीचा मेंदू मनाचा विकास करायचा असेल तर लहान वयात मुलांनी खूप वाचलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाग्योदय कविता संग्रहातील शहरातील विचारावा, आई जपून ठेवा, कष्टाची फळे ग्रंथ या कवितांचं वाचन केलं. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरात त्यांनी स्वतःचा जीवनपट उलगडून दाखवलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष संपतराव बोरस्ते, मुख्याध्यापक नितीन बागुल हे होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक बागुल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभावती राऊत यांनी केलं. सूत्रसंचालन निलिमा जोशी यांनी केलंय, तर आभार कैलास बांगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता निकम, लीलावती थोरात, सुरेखा शिरोडे, नंदकिशोर नागपुरी, वैशाली पालवे, अनिता बेलसरे, संगीता महाजन, मथुरा वळवी, गणेश बोरसे, अर्चना पवार, भाग्यश्री गोसावी, सायरा तडवी, ज्योती नागरी, अरुण रोडे, सुनंदा राऊत आदींनी प्रयत्न केलेत. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.